महिनाभरापूर्वी एटापल्ली जवळील गुरुपल्ली जवळ झालेल्या ट्रक आणि बसच्या अपघातात 4 लोकांचा बळी गेल्यानंतर या मार्गावरील लोह खनिजाची वाहतूक बंद करून लोह प्रकल्पाचे कामही बंद करण्यात आले। त्यामुळे आमचा रोजगार बंद होऊन पोटावर पाय पडला आहे। एकतर आमच्या हाताला दुसरे काम द्या, नाहीतर खाणीचे काम पुन्हा सुरू करा, अशी मागणी एटापल्ली व परिसरातील गावांमधील 150वर नागरिकांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी तसेच राज्याचे आदिवासी विकास राज्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री राजे अमरीशराव महाराज आत्राम यांच्याकडे एका निवेदनातून केली आहे। गेल्या 2 ते 3 वर्षापासून सुरजागड पहाडीवरील लोह खनिजाच्या कामावर जाणाऱ्या या 800वर मजुरांचा रोजगार खाणीचे काम बंद झाल्याने हिरावला गेला आहे। गुरुपल्ली जवळील अपघातानंतर लोह खाणीचे काम बंद करण्यासाठी एटापल्लीतील आंदोलन झाले, परंतु हे आंदोलन करणारे आम्ही नसून संधी साधू राजकारणी लोक आहेत। त्यांना आमच्या रोजगाराशी काही देणे घेणे नाही। त्यामुळे काम बंद झाल्याने आमच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे, तो आधी दूर करा, असे साकडे या लोकांनी जिल्हाधिकारी तथा पालकमंत्र्यांकडे सादर केलेल्या निवेदनातून घातला आहे। हे निवेदन सादर करताना एटापल्लीतील प्रसाद नामेवार, सचिन गड्डंबार, मधुकर तलांडे, यादव आत्राम, जीवन मंडल, रुपाली गुरनुले, बांडे येथील दयालू खुजूर, पुसू दुर्वा, पंदेवाही येथील राजू नागापुरे, परपनगुडा येथील सुरेश महू नरोटी, जांबिया येथील सत्यदीप हलदार यांच्यासह अनेक नागरिक आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते। आमच्या भागात रोजगाराचे दुसरे कोणतेही साधन नाही। या कामातून मिळणाऱ्या रोजीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो। त्यामुळे हे काम त्वरित सुरू न केल्यास 5 फेब्रुवारीपासून उपोषणाला बसण्याचा इशारा नंदा नागभीडकर, नीता गुरनुले व इतर महिला आणि युवकांनी यावेळी दिला आहे। जिल्हाधिकारी शेखर सिंग यांची भेट घेतल्यानंतर या सर्व लोकांनी राज्याचे आदिवासी विकास तथा वनराज्य मंत्री व गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री राजे अमरीशराव महाराज आत्राम यांचीही भेट घेतली। या भेटीदरम्यान नागरिकांनी काम सुरू करण्याबाबत पालकमंत्र्यांना साकडे घातले। त्यावर बोलताना पालकमंत्री आत्राम यांनी काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूयात। हेडरी आणि आजूबाजूच्या गावाचे सुरजागडचे लोक आता आले होते आणि त्यांची मागणी होता की आम्ही रोजीवर जात होतो ते कंपनीमध्ये आणि आमचा रोजगार आता पोटावर लात मारल्यासारखं झालाय, तर आम्हाला परत लवकर ते चालू करून आम्हाला परत काम चालू केलं पाहिजे त्यांच्यासाठी। तर माझं हेच म्हणणं होतं की आता जे 15-20 दिवसापूर्वी जे झालं होतं घटना, ती घटना नाही झालं पाहिजे, चुकीचं आहे आणि असं घटना पुढे न घटो, तर त्याच्यासाठी आपण जे पण करू ते तर आपण करणारच आणि ज्यांचं नुकसान झालं आपण त्यांना भरपाईही करत आहोत। आणि यांचं म्हणणं होतं की आमचं पोटावर लात नको मारा, आम्हाला काम करू द्या, तिकडे काम चालू करा। तर एकच विषय, आता असं घटना झाल्यामुळे पूर्ण तालुक्यामध्ये रोष होता लोकांचा आणि सगळ्यांचा होता आणि ते पण बरोबर आहे आणि ह्यांचं पण म्हणणं बरोबर आहे की आमचं पोटावर लात मारण्यासारखं झालंय। पण आता विषय असं झाला की आपण कलेक्टरशी चर्चा करू, SP शी चर्चा करू आणि काहीतरी मार्ग यांच्यासाठी काढू आणि कोणाचं नुकसान न हो, जनतेचाही नाही झालं पाहिजे आणि जे कामावर जात आहे त्यांच्यासाठी जे करू शकतो ते आपण नक्कीच चर्चा करून काहीतरी मार्ग सगळ्यांसाठी जे चांगलं राहील त्याचं पण करू।